अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, परंपरा याच्या विरोधात जिथं अनेक महापुरुष समाज सुधारकांनी लढा दिला, अशा पुरोगामी महाराष्ट्रात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बड्या बड्या राजकारण्यांना भविष्य सांगणारा स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला एका महिलेचं शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका 35 वर्षीय महिलेनं खरातनं तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले आणि त्याचं चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेल केलं अशी तक्रार दिली होती. त्यानंतर नाशिक मधील सरकारवाडा पोलिसांनी अशोक खरातला अत्याचाराच्या आरोपाखाली 18 मार्च 2026 रोजी बेड्या ठोकल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे कॅप्टन अशोक खरातवर अटकेची कारवाई झाल्यानंतर त्याचे बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले. त्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचाही समावेश होता. रुपालीताई चाकणकर ह्या अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरतानाचा, त्याचे पाय धुतानाचा, पाद्यपूजन करतानाचे फोटो समोर आल्यानं संतापाची लाट उसळली आहे. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या आणि नेहमी पुरोगामी विचार मांडणाऱ्या रुपालीताईंनी एका भोंदू ज्योतिषाला दिलेल्या महत्वावरून त्यांच्यावर टीका होत आहे. एवढंच नाही तर गतवर्षी एका स्थानिक वृत्तपत्राने या भोंदूबाबाबत वृत्त दिल्यानंतर त्या वर्तमानपत्राची रुपालीताई चाकणकर यांनी कान उघडणी केल्याचे आता समोर येत आहे. एका पाठोपाठ एक उघडकीस येत असलेल्या धक्कादायक प्रकरणांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपालीताई चाकणकर यांची चौफेर कोंडी झाली असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हे नेमकं प्रकरण काय आहे आणि रुपालीताई चाकणकर यांचे या बंधू कॅप्टन अशोक खरात सोबत नेमके काय संबंध होते, तसेच आता या प्रकरणात पुढे काय होऊ शकतं याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी कसे की एकेकाळी साधू, संत, आध्यात्मिक गुरु आदी मंडळी लोकांना, समाजाला दिशा देण्याचं काम करायचे. त्यांच्या चरणी लीन झाल्यावर मार्गदर्शनामधून अनेक समस्यांचं निराकरण व्हायचं. मात्र आता काळ बदललाय. तसेच काही सन्मान्य अपवाद वगळता साधू, संत, महात्मे, आध्यात्मिक गुरु यांच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्यांचा आणि विषयासक्तीच्या अधीन झालेल्यांचा सुळसुळाट झालाय. ही मंडळी मोठमोठे दावे करून बड्या राजकीय नेत्यांशी असलेल्या जवळकीचं मार्केटिंग करून सर्वसामान्यांना भुलवतात, आपल्या फशी पाडतात. संधी साधून वेगवेगळी प्रलोभनं, भीती दाखवून महिला, अनुयायी, भक्त यांचं शोषण करतात. स्वयंघोषित ज्योतिषी असलेला कॅप्टन अशोक खरात हा अशाच भोंदूंपैकी एक. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिर आणि श्री शिवनिका संस्थांचा स्वयंघोषित गुरु कॅप्टन अशोक खरात याला झालेल्या अटकेनं अनेक बड्या राजकीय नेत्यांचे चेहरे समोर आले आहेत. यात सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणातील थेट संबंध. ज्या पदावर बसलेल्या व्यक्तीनं राज्यातील लाखो पीडित महिलांना न्याय द्यायचा, आधार द्यायचा, त्याच व्यक्तीने का कथित नराधमाच्या चरणी नतमस्तक व्हावं हे चित्र केवळ धक्कादायकच नाही तर संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. कॅप्टन अशोक खरात हा नराधम मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालेला आहे. तसेच निवृत्तीनंतर त्यानं स्वतःला अंकशास्त्रज्ञ घोषित करून ज्योतिषाचा बाजार मांडला. त्यानं नाशिक जिल्ह्यातल्या मिरगाव इथं श्री ईशानेश्वर मंदिर ट्रस्टची स्थापना केली होती. निवृत्त कॅप्टन ही ओळख आणि अध्यात्माचा बुरखा ओढून त्यानं अल्पावधीतच राजकारणी, मंत्री आणि सेलिब्रिटींना आपल्या जाळ्यात ओढलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांनी त्याच्या आश्रमाला भेट दिल्याचं सांगितलं जातं. एवढंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही तो भेटल्याचा एक फोटो समोर आलाय. यावरून खरातचा राजकीय राबता किती मोठा होता हे स्पष्ट होतं. या राजकीय लागेबांध्यांच्या जोरावर खरात याचं दुकान जोरात सुरू होतं. अनेक राजकारणी, बड्या बड्या आसामी त्याच्या चरणी नतमस्तक होऊ लागल्या होत्या. त्यातून त्याचे शेकडो अनुयायी तयार झाले होते. मात्र वासनेनं बरबटलेल्या अशोक खरातनं याचा गैरफायदा घेत ज्योतिष आणि भविष्याची भीती दाखवून अनेक महिला अनुयायांचं शोषण करायला सुरुवात केली. त्यापैकीच एका पीडित महिलेनं तक्रार दिल्यावर खरातचा बाजार उठला आणि 18 मार्च 2026च्या पहाटे 3 वाजता नाशिक गुन्हे शाखेनं खरातला ताब्यात घेतलं. खरातनं तिला आपल्याला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले असं या पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. मात्र ही केवळ एका तक्रारीची गोष्ट नव्हती. जेव्हा पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला त्यात 50हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. याचा अर्थ असा की कॅप्टनच्या नावाखाली हा नराधम अनेक महिलांचं शोषण करत होता आणि त्याचं चित्रण करून त्यांना ब्लॅकमेल करत असावा असा संशय बळावला. दरम्यान या प्रकरणातील सर्वात वादग्रस्त आणि गंभीर बाब म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे या कॅप्टन अशोक खरातशी जवळचे संबंध असल्याचं उघड झालं. रुपाली चाकणकर या केवळ खरातच्या भक्त नव्हत्या, तर त्या
खरात अध्यक्ष असलेल्या श्री शिवनिका संस्थान मिरगाव या संस्थेच्या ट्रस्टमध्ये संचालक असल्याचं समोर आलंय. एवढंच नव्हे तर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे राज्यातील पीडित महिला न्यायासाठी जातात त्याच अध्यक्षा ज्याच्यावर 50हून अधिक महिलांच्या शोषणाचे आरोप आहेत अशा व्यक्तीच्या चरणी लीन झाल्या आहेत. हे चित्र पाहून महिलांचं रक्षण करायची त्यांची जबाबदारी त्या एका नराधामाच्या पाया कशा पडू शकतात असा सवाल सबंध महाराष्ट्र विचारत आहे. यामधील आणखी एक गंभीर बाब म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. एका सामाजिक संघटनेनं खरातच्या गैरवर्तनाबद्दल आवाज उठवला होता, मात्र त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्या संघटनेवर दबाव आणला आणि त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. त्यामुळे आरोप सत्य असतील तर कॅप्टन अशोक खरातचे गुन्हे महिला आयोगाच्या छत्रछायेखालीच सुरू होते असा याचा अर्थ निघतो. एका गुन्हेगाराला अभय देण्याचं काम घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं करणं हा राज्यघटनेचा आणि नैतिकतेचा मोठा अपमान असल्याचं बोललं जात आहे. केवळ सुषमा अंधारेच नाही तर रुपाली चाकणकर यांच्या विरोधक असलेल्या रुपाली ठोंबरे यांनीही चाकणकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. कॅप्टन अशोक खरातचे समोर आलेले 58 व्हिडिओज म्हणजे किमान 58 महिलांवर झालेला अत्याचार आहे. चाकणकर जर पदावर राहिल्या तर त्या पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि खरातला वाचू शकतात असा आरोप ठोंबरे यांनी केलाय. एवढंच नाही तर रुपाली चाकणकर ह्या फरार झाल्या आहेत असा दावाही त्यांनी केलाय. तर करुणा मुंडे यांनी थेट चाकणकर यांच्या राजीनाम्याचीच मागणी करत सोमवारपासून मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा दिलाय. इतर राजकीय पक्षांकडून या मुद्द्यावरून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे कॅप्टन खरातचे वैयक्तिक आयुष्य असल्याचं सांगून स्वतःला या वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्यातच रुपाली चाकणकर यांच्या विरोधातील आरोपांना सत्ताधारी महायुतीमधूनच बळ दिलं जात असल्याचाही दावा केला जात आहे. मात्र ट्रस्टमध्ये संचालक असणं आणि सार्वजनिकरित्या पाद्यपूजन करणं या गोष्टी वैयक्तिक ठरत नाहीत असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण केवळ रुपाली चाकणकर यांच्या पुरतं मर्यादित नसून ते व्यवस्थित हाताळलं न गेल्यास त्याचा फटका राज्यातील सत्ताधारी महायुतीलाही बसू शकतो. जर कॅप्टन अशोक खरात विरोधात आधी असलेल्या किंवा आधी आलेल्या तक्रारी दाबण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी पदाचा गैरवापर केल्याचं सिद्ध झालं तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच पदावरून त्यांची हकालपट्टी होण्याची दाट शक्यता आहे. एवढंच नाही तर महिलांच्या अस्मितेचा आणि सुरक्षेचा मुद्दा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जड जाऊ शकतो. तसेच महिला मतदारांमध्ये पक्षाची प्रतिमा मलिन होऊ शकते. खरं तर राज्य महिला आयोग ही एक स्वायत्त आणि सन्मान्य संस्था आहे. अशा प्रकारच्या वादांमुळे या संस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास उडू शकतो. एवढंच नाही तर सरकारमधील काही मंत्र्यांचेही खरातशी संबंध असल्याने महायुती सरकारची प्रतिमाही मलिन होऊ शकते. आता ज्या पदावर बसलेल्या व्यक्तीनं महिलांना न्याय द्यायचा त्याच व्यक्तीने आरोपीच्या संस्थेत राहणं आणि आधीच्या तक्रारी दाबणं हा संविधानिक पदाचा गैरवापर नाही का या प्रश्नाचं उत्तर आता सरकारला द्यावं लागणार आहे. त्यात आता या प्रकरणात आरोपाच्या फेऱ्यात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत राज्य सरकार काय भूमिका घेतं, तसेच महिलांचं शोषण करणाऱ्या कॅप्टन अशोक खरातवर कोणती कारवाई होते याकडे राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे. आता या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर राज्य सरकारनं कोणती कारवाई केली पाहिजे, तसेच महायुतीमधील राजकीय हितसंबंध पाहता अशी कारवाई होईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.